सिटी बस स्टँड परिसरातील हॉटेलमध्ये संशयास्पद हालचाली, पोलिसांचं दुर्लक्ष का? मिरज शहरातील एसटी बस स्टँड परिसरातील स्टेशन चौकात असलेल्या एका हॉटेलमध्ये संशयास्पद व बेकायदेशीर हालचाली सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जातोय। विशेष म्हणजे बाहेर गावाहून, तामिळनाडू व कर्नाटक राज्यातून येणाऱ्या ग्राहकांना खोल्या देऊन त्या माध्यमातून कोणते उद्योग चालवले जात आहेत याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाचे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याचं चित्र समोर येत आहे। सदर हॉटेलमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची नोंद व्यवस्थित ठेवली जाते का? हॉटेल रजिस्टरची तपासणी होते का? तसेच नियमांचं पालन होते की नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण असून या प्रकारामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। स्थानिकांनी प्रशासनाकडे ठोस मागणी केली आहे की संबंधित हॉटेलची तात्काळ चौकशी करून हॉटेल रजिस्टर, सीसीटीव्ही फुटेज आणि ग्राहकांची नोंद तपासावी। जर कोणताही अवैध व्यवसाय सुरू असल्याचं आढळून आले तर संबंधित हॉटेल मालकावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी। या प्रकरणी विशेष म्हणजे आमच्या प्रतिनिधींना काही प्राथमिक माहिती व धक्कादायक बाबी समोर आल्या असून पुढील भागात आम्ही पुराव्यानिशी या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांचा पर्दाफाश करणार आहोत। जर सर्व काही नियमानुसार असेल तर चौकशीला भीती कसली, असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहेत। ही बातमी पुढील भागात अधिक पुरावे आणि तथ्यांसह प्रकाशित करण्यात येणार आहे।